चला थोड्याच वेळात या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच, गेल्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रथम देणार आहोत. त्यानंतर मान्यवरांचा या ठिकाणी यशोदी सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर पारितोषिक वितरण लगेच सुरुवात होणार आहे. चला अमर याला विनंती की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. चला आमचे अभय दादा आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार म्हणजे बॅक टू बॅक 4 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याला या ठिकाणी दिले जात आहेत. सेमीफायनलचा आणि फायनलचा हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देऊन गौरवण्यात येत आहे. अतिशय चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आणि चांगलं असं खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याला दिले जात आहेत. चला या ठिकाणी यशोदी सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विजय दादा शेळके यांचा यशोदी सन्मान स्वाक्षरी एंटरप्राइजेसचे मालक, युवा उद्योजक यांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करतो गणेशजी लाड साहेबांना विनंती करतो की जांभळादेवी स्पोर्ट्स पुनवतचे संघ मालक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो त्यांच्या शुभ हस्ते माहिती शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर मध्ये या विजयदादा शेळके यांचा यथोचित सन्मान, माहिती शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय.
चला सन्माननीय गणेशजी लाड साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. जांभळादेवी स्पोर्ट्स पुनवतचे संघ मालक त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतो गोरख पाटील एक स्टार क्रिकेटर आहेत, त्यांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला मायेची शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून चिन्ह सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक डॅशिंग डायनॅमिक असं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते. गणेशदादा लाड यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. खरं तर श्री जांभळादेवी स्पोर्ट्स पुनवतचे संघ मालक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो आणि एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांचा यथोचित सन्मान मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला सन्माननीय अमृता एंटरप्राइजेसचे संघ मालक अमृता एंटरप्राइजेसचे मालक भीमराव दादा खरवे साहेबांचं या ठिकाणी साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. हनुमान जाधव महाराष्ट्र पोलीस यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला त्यानंतर सन्माननीय मरीन केअर टेक केअर कंपनीचे प्रोप्रायटर रवींद्र सिंग जग्गा साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो शिवाजी आमरे साहेबांना यांच्या शुभ हस्ते माहिती शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला सन्माननीय दीपकजी आंबरे यांचे बंधू शिवाजी आंबरे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार. त्याचबरोबर त्यांच्या समवेत सचिनजी कुंभार मुंबई पोलीस, त्याचबरोबर संदीपजी तांबे स्टार क्रिकेटर आहेत, त्याचबरोबर भोलासो परीट IT इंजिनियर यांचा सर्वांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी केतन भोळे याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान एकत्रित सन्मान करा. चला सर्वांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. सचिन दादा कुंभार असतील, त्याचबरोबर शिवाजी दादा आमरे असतील, त्याचबरोबर संदीप दादा तांबे असतील, त्याचबरोबर भोलासो परेट यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला एकत्रित सन्मान मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला सन्माननीय अजयजी शेळके अभयजी शेळके साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. CDS सहाय्यक आहेत मंत्रालयामध्ये, एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान संदीप तांबे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
माहिती शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. फुपिरी टीमचा श्रेयस पाटील कोण आहे का? श्रेयस पाटीलनं उत्कृष्ट कॅच घेतल्याबद्दल मरीन केअरटेक कंपनीचे सर्वेसर्वा रवींद्रसिंग जग्गा साहेबांनी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. रोख रक्कम 1000 रुपये. तर त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. पहा, अशी माणसं मिळत नाहीत. खरं तर आपली नवी मुंबई फार पैशाने मोठी आहे. तर खरं तर कंपनीचे मालक म्हटल्यानंतर बाबा मोठा धक्का लागतो की मालक म्हटल्यानंतर माणूस विचार करतो पैसे देईल की नाही देईल. पहा, त्याला मन मोठं लागतं. आणि खरं तर रवींद्र जग्गा साहेबांचं मन खूप मोठं आहे. 1000 रुपयाची पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. उत्कृष्ट झेल मात्र त्याने पकडला आणि 1000चा मानकरी पट ठरला. खरं तर 1000 रुपये कमवायला दादा मला एक दिवस काम करावं लागतं. आणि खरं तर MIDC मध्ये बोरं कामाला जातात, त्यांना 2-2, 3-3 दिवस काम करावं लागतं. इथे बा फक्त झेल पकडला आणि 1000 रुपये. वा, क्या बात आहे. आणि यानंतर चला, सन्माननीय अक्षयजी शेळके साहेब आहेत, मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्याचबरोबर अमितजी जाधव साहेब देखील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्याचबरोबर आकाश शेळके साहेब मुंबई पोलीस दलात कार्यरत. त्याचबरोबर आशुतोष मोहिते IT इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. मी अमित जाधव यांचा सन्मान या ठिकाणी एकत्रित करायचा आहे. हे चौघांचा सन्मान स्वीकारतील अमित जाधव साहेब. आणि शैलेश खोत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा हेतूची सन्मान करा. चला, शाल आणि माहिती शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक चांगलं व्यक्तिमत्व मुंबई पोलीस दलात कार्यरत आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्वांचा सन्मान या ठिकाणी झालाय. चला, सन्माननीय राहुल जी गुरव साहेब असतील, त्याचबरोबर सुमितजी कांबळे साहेब असतील, त्याचबरोबर अभिजित शेळके साहेब असतील, या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचा देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. मी विनंती करतो, सचिन कुंभार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा हेतूने सन्मान करायचा आहे. खरं तर कोल्हापूर पोलीस दलामध्ये कार्यरत हे व्यक्तिमत्व सचिनजी कुंभार यांच्या शुभ हस्ते मात्र इथे यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला, माहिती शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर जांभळादेवी स्पोर्ट पुलवत श्री जांभळादेवी चषक 2026 हे उत्तमरित्या समालोचक केल्याबद्दल समालोचक यांचं शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन संघाचे कप्तान सचिन पाटील, स्टार क्रिकेटर हनुमंत जाधव, गोरख पाटील, त्याचबरोबर शिवाजी आंबरे,
सचिन कुंभार, संदीप तांबे, सचिन आंबरे हे सर्वजण त्यांचा सत्कार करतील, कारण त्यांनी आपल्या बोलण्याच्या कौशल्यातून सामन्याला त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं मनोरंजन केलेलं आहे त्याने. तरी समालोचकांचा सत्कार जांभळादेवी क्रिकेट स्पोर्ट यांच्या वतीने सर्वांच्या वतीने करण्यात येत आहे. तरी जोरात टाळ्याचा गजर झाला पाहिजे. त्यांच्या उत्कृष्ट भाषण शैलीतून समालोचकातून सगळ्यांचं मनोरंजन केलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर या सामन्यात स्कोररची उत्तम भूमिका पार पाडल्याबद्दल प्रशांत सुर्ले यांचा सत्कार बोलासोपरीट IT इंजिनियर हे करतील. प्रशांत सुर्ले स्कोररची भूमिका अत्यंत उत्कृष्टपणाने पार पाडल्याबद्दल त्यांचा सत्कार बोलासोपरीट चला यूट्यूब लाईव्ह क्रिक लाईव्हच्या माध्यमातून 185 देशामध्ये खरं तर यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्यात आली. त्यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला कॅमेरामॅन रवी यांना विनंती आहे की आपल्या हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. चला रवी दादा या क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला हे यूट्यूबचं चॅनेल आपल्याला प्राप्त झालं होतं, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. आनंद कांबळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. शाल व सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान, दोघांचा एकत्रित सन्मान केला जाईल. चांगलं कॅमेरामॅनचं भूमिका देखील पार पडली जाते आणि अतिशय चांगलं आयोजन देखील आपण पाहिलं. आणि या स्पर्धेला खरं तर कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं गेलं नाही आणि स्पर्धा आज एका दिवसामध्ये 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगली आणि सुसज्ज अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आपण लगेचच पारितोषिक वितरणाकडे आपण वळायचं आहे. चला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक एनी गेस कोणाला जाईल, काय वाटतंय? आराळा की फुफिरे, कुठल्या संघाला बेस्ट बॉलरचा किताब जाईल? आवाज द्या, आवाज द्या. चला बेस्ट बॉलरचा किताब जातोय
आराळा धमाका संघाचा सचिन याला उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. मी विनंती करतो शिवाजी आंबळे साहेब, त्याचबरोबर विजयदादा शेळके आणि त्याचबरोबर रवींद्र जग्गा साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. चला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज एनी गेस काय वाटतंय? कुठला संघ? आराळा. आवाज द्या, आवाज द्या. उत्कृष्ट फलंदाज. सिरीज पाहिजे का? सिरीज देऊ का तुम्हाला? चला फलंदाजाचं पारितोषिक उत्कृष्ट बॅट्समन आराळा धमाका संघाचा रोहित याला उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक या ठिकाणी जात आहे. सन्माननीय संदीपजी तांबे साहेब असतील, त्याचबरोबर सचिनजी कुंभार, त्याचबरोबर भीमरावजी खवरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक या ठिकाणी रोहितला द्यायचं आहे. या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि ब्रँडेड शूज देऊन त्याचा उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी म्हणून त्याला या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. चला या स्पर्धेचा सर्वात मोठा बहुमान मालिकावीराचं पारितोषिक. मालिकावीरासाठी खरं तर सायकल या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. मालिकावीराचं पारितोषिक एनी गेस? मालिकावीराचं पारितोषिक जात आहे शिवशक्ती स्पोर्ट्स संघा फुपिरे संघाचा अमर गायकवाड याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाईल. मी विनंती करतोय विजयदादा शेळके, त्याचबरोबर भीमरावदादा खवरे साहेबांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द सिरीजचा किताब या ठिकाणी द्यायचा आहे. चला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. चला चला द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरला या रोख रुपये 12,555 रुपये रोख रुपये दिले गेलेत आणि हे पारितोषिक वितरण करतील 12,555 आणि आकर्षक चषक देऊन या ठिकाणी त्यांना गौरव येणार आहे. तर मी विनंती करतोय की गणेश दादा लाड यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण द्यायचं आहे. चला या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक संघ मात्र ठरलाय आराळा धमाका हा संघ मात्र या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा संघ मात्र इथे ठरला गेलाय.
रोख रुपये 25,001 रुपये प्रथम पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल विजयदादा शेळके, त्याचबरोबर दीपकदादा आमरे असतील, त्याचबरोबर सचिनदादा कुंभार असतील, त्याचबरोबर संदीपजी तांबेदादा असतील, त्याचबरोबर बोलासो परीट दादा असतील, त्याचबरोबर गणेशदादा लाड असतील, त्याचबरोबर भीमराव खवरे साहेब असतील. या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 25,001 रुपये व आकर्षक चषक देऊन या ठिकाणी गौरवात येत आहे. शिवशक्ती स्पोर्ट फुपिरे यांना हे सन्मानित करण्यात येणार आहे. चला, कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि समालोचन करण्याची संधी